नमस्कार मित्रांनो, ही घटना ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात नक्की जाईल. तर मित्रांनो, ही घटना मध्य प्रदेशमधील उज्जैन येथील आहे. बाईची निकर चोरून तो करायचा वेगळंच. तर मित्रांनो, तो रोज वाळू घातलेल्या निकरी चोरायचा. नेहमी ही निकरी चोरायचा. त्याच्या घराशेजारी ती महिला राहत होती. महिला राहता ती सकाळी रोज धुणं धुवायची आणि धुणं धुतल्यानंतर ती तिची निकर वाळू घालायची. म्हणजे तिचे सर्व कपडे ती वाळू घालायची आणि हा मुलगा त्याच्या गॅलरीमधून बघायचा. आणि ती महिला घरात गेल्यानंतर तो गुपचीत जाऊन ती निकर चोरायचा आणि आपल्या घरी घेऊन यायचा. असंच रोज व्हायचं. मग एके दिवशी त्या महिलेला ते दृश्य तिला आठवलं की हे रोज माझी निकर कोण चोरत असेल, असा हा प्रश्न तिच्या घरच्यांना सुद्धा तिने सांगितला. आणि त्यानंतर तिच्या घरच्यांना हा प्रश्न पडल्यानंतर त्यांनी CCTV कॅमेरा चेक केला. त्यानंतर ते दिसलं ते धक्कादायक होतं. त्यानंतर त्या महिलेने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि पोलिसांमध्ये केस केली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठपुरावा करत ती CCTV कॅमेरा बघितला. कॅमेरा बघितल्यानंतर तो मुलगा रोज निकर घेऊन यायचा आणि त्यानंतर हेही कळलं की तो मुलगा त्या बाईवर एकतर्फी प्रेम करायचा आणि त्याच्या छातीवर सुद्धा त्या बाईचं टॅटूनं नाव कोरलेलं होतं आणि फोटोसुद्धा होता. त्या मुलाने पोलिसांना हे सर्व सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला शिक्षा केली व त्या महिलेची सुटका त्या मुलाच्याकडून करून घेतली. तर खरंच असं एकतर्फी प्रेम असतं का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा.